सनसेट पेक्षाही भारी नजारो. सो नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असं. आज होतो सोमवार आणि सोमवार म्हणजे आमचं सुट्टीचं वार. आणि सुट्टी जरी असली तरी घरात काय माझे पाय टिकत नाही. तर आज आम्ही निघालेलो रेडीच्या गणपतीच्या दर्शनात. सोबत आपल्या मात्र हे दोघ जण असतलेच. तर थोड्याच वेळात वेतोऱ्या टिटार येऊन वाट बघूची लागली आमका शुभमची. आणि शेवटी शुभम भेटताच शुभमाक म्हटलं माका गाडी चालवू दे. गाडी नवीन असल्यामुळे म्हटलं हळूच गाडी चालवूया. हो अपलोड आपल्या ओव्हरटेक करून पुढे जाता बघा. आणि हा असा शिरोड्याचा पूल बघा किती सुंदर असा. आणि शिरोड्याच्या पुढे गेल्यावर हे कोपरे कसले होत ते मात्र नक्की कमेंट करून सांगा. शेवटी 1 तासाच्या प्रवासानं आम्ही पोहोचलेलो रेडीमध्ये. रेडीत जर इलात तर मात्र ह्या रस्त्याचं तुमका टेन्शन नक्की इला असताला. गाडी पार्क करू आम्ही थेट निघालो आता दर्शनात. तुमका म्हटलंय जरा पुढे चला तुमचा व्हिडिओ घेते ते लय खुश झाले. आणि ह्यो आपलं शुभम मंदिराकडे येताच आपल्याला दिसली ती ही गाय पण आपली दर्शन घेता. तर आत येताच मंडळी बघितलं तर सोमवार असून पण गर्दी नव्हती जास्त. दर्शनासाठी मात्र आता थोडीशी गर्दी दिसत होती. पण खरंच मंडळी ह्या 2 हाताच्या बाप्पाची मूर्ती बघून मन मात्र खूप प्रसन्न होता. तर मंडळी दर्शन घेऊन तर झालेला, आता जाऊचं होतं आमका सनसेट पॉइंटला. आता मात्र शुभम म्हणायला लागलो आता मीच गाडी चालवतोय. तर आता आपण पोहोचलेलो शिरोड्याच्या बीचवर. काय मग ह्या प्राण्या ओळखताय काय? सनसेट बघूच्यासाठी इलेलो पण सनसेट मात्र होऊनच गेलेलो. आणि इथे इल्यावर म्हटला थोडं वेळ इथे बसूया. तर मंडळी थोड्याच वेळात सनसेट पेक्षाही भारी आमका नजारो दिसलो. आणि एक गोष्ट मात्र समजली, समुद्राच्या किनारी सूर्य मावळताना बसान बघना ही मात्र आयुष्याची खरी शांतता असते. ही मुमेंट मात्र लाईफमध्ये एकदाच मिळा शकता.